संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी आज खंडोबाच्या जेजुरी नगरीत मुक्कामी आहे आणि हे सगळे जे दिसत आहेत हे माजी सैनिक आहेत। देशाची सेवा करून ते आता निवृत्त झालेले आहेत आणि आता ते वारीची सेवा करत आहेत। वारीची सेवा या अर्थाने करत आहेत की आळंदीपासून संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी ज्यावेळी प्रस्थान झाले त्यावेळेपासून स्वयंसेवक म्हणून या वारीसोबत ते येत आहेत। जिथं जिथं मुक्काम करतात तिथं तिथं स्वयंसेवक म्हणून काम करतात। नेमकं काय त्यांचं काम आहे आपण त्यांच्याकडूनच जाणून घेणार आहोत। माऊली रामकृष्ण हरी, माजी सैनिक आहात, मी आळंदीवरून ते पंढरपूरपर्यंत वारीचा कार्यक्रम आहे। तर हे आम्ही सुरक्षा पथक आहे। तर याच्या अगोदर बी आम्ही पारायणाचा कार्यक्रम केलेला आहे। म्हणजे कमीत कमी 200-250 लोक आम्ही पारायणाचे माजी सैनिक आहे ना तर कार्यक्रम करीत असतो। त्याच्यानंतर वारीचं आहे 3रं वर्ष आहे आमचं। तर आळंदीवरून डायरेक्ट देशसेवा कुठं केली माऊली तुम्ही आणि कधी निवृत्त झाला? मी देशसेवा काश्मीरमध्ये 18 वर्ष काढलेली आहे आणि 18 वर्ष काढून आता मी 2015 मध्ये रिटायर झाले। माऊली तुम्ही कधी निवृत्त झालात? काय 2016 मध्ये निवृत्त झालो मी आणि माझी पण 13 वर्ष काश्मीरला, बाकी फिरोजपूर पंजाब बॉर्डरला, राजस्थान बॉर्डर आणि मणिपूर या ठिकाणी मी सेवारत झालो। आता आळंदी ते पंढरपूर रथाची सेवा आहे आमची। रथामध्ये कोणालाही काही लागलं काय झालं तर ॲम्ब्युलन्स वगैरे त्यामध्ये त्याची ट्रीटमेंट वगैरे करून त्यांना त्यांच्या दिंडीमध्ये पोचवायचं। माऊली ही संकल्पना नेमकी कोणाची आहे? तुमचा किती लोकांचा ग्रुप आहे आणि संकल्पना चांगली संकल्पना आहे कुणाची संकल्पना आहे ही? आमचे सचिन महाराज जाधव म्हणून आहेत। सचिन महाराज जाधव आमचे ब्रिगेडियर सुधीर बोधे साहेब, खडगे साहेब यांच्या एक मनात आलं की आपण देशसेवा तर करतोच, तरीसुद्धा देशसेवा असताना ही भक्ती जी वारीची जी सेवा आहे हे आपण करावी असं त्यांच्या एका मनात आलं आणि त्यांच्या प्रेरणेनं आम्ही सर्व महाराष्ट्रातून माजी सैनिक इथे एकत्र आलो। रामकृष्ण हरी, किती सैनिक तुमच्या या ग्रुपमध्ये आहेत? नाही 18 सैनिक आहेत। म्हणजे 18 लोक तुम्ही आळंदीपासून पंढरपूर पर्यंत स्वयंसेवक म्हणून काम करतात? हो हो 18। माऊली नियुक्तीला देशसेवेला कुठे होतात, कधी निवृत्त झाला? माझं ट्रेनिंग झालं हैदराबाद गोलकोंड्यामध्ये किल्ल्यामध्ये। त्यानंतर शेवटचं पोस्टिंग होतं POK। सिक्कीमला पोस्टिंग होतं तेव्हा नॉर्थ ईस्ट वेस्ट साऊथ नथुला बॉर्डर वगैरे गेलेलो आहे आणि आता POKला होतं शेवटचं पोस्टिंग माझं, तिथं मी रिटायर। नक्कीच आपण पाहतोय की हे सगळे माजी सैनिक आहेत। माऊली कशी तुम्ही वारीची सेवा करता, कधी निवृत्त झालेला आहात, देशसेवेत कुठे होता? माऊली आम्ही सर्वात प्रथम तर मी कॅप्टन दोडे पाटील, माझी सर्व्हिस जवळजवळ 33 वर्ष झालेली आहे। मी 1991 ते 2022पर्यंत सर्व्हिस केलेली आहे। तर ऑल इंडिया सर्व्हिस केलेली आहे। आपल्या जम्मू काश्मीर, ग्लेशियर, नॅशनल डिफेन्स अकॅडमीमध्ये इन्स्ट्रक्टर, IMA इंडियन मिलिटरी अकॅडमीमध्ये इन्स्ट्रक्टर, तसेच साऊथ सुडानमध्ये युनायटेड नेशनसोबत बी शांती सुरक्षा म्हणून सेवा केलेली आहे। हे जे आमचं पथक आहे जिथून पालखी निघते ते पालखी आळंदीहून निघाल्यापासून पालखीची सर्व सुरक्षा आणि जवळजवळ आमच्या सर्व हे वारकऱ्यांची सुरक्षा हे आमचं मेन कर्तव्य आहे। जिथं बी वारकरी काही जखमी होतात या काही त्यांना प्रॉब्लेम येते, पाण्याची प्रॉब्लेम, खाण्याची प्रॉब्लेम, राहण्याची प्रॉब्लेम, जर कोणी वारकरी आपल्या दिंडीतून चुकतो त्यांना आम्ही त्यांच्या दिंडीपर्यंत पोहोचण्याचं काम, पालखीची सुरक्षा, पालखी जे जनता जे भीड गर्दी करते दर्शनासाठी त्यांना सुरक्षित लाईननं दर्शन देण्याचं काम आमचं असतं। सातच जे पालखीसोबत जे महाराज आहेत दिंडी आहेत त्या दिंडीला पण सुरक्षा द्यायचं, ह्या गर्दीपासून दिंडीला सुरक्षित एका स्थानापासून ते दुसऱ्या स्थानापर्यंत पोहोचण्याचं हे आमच्या सर्व ह्या स्वयंसेवकाचं काम आहे। आणि हे सर्व व्हॉलेंटियर आहेत, ऑल इंडियामधून आहेत, कोणी विदर्भामधून आहे, कोणी मराठवाड्यातून आहे, कोणी सांगली, सातारा, कोल्हापूर। सातच आमच्यासोबत एक कॅन्टर केलेला आहे, एक ॲम्ब्युलन्स पण आहे, ज्यांना जरूरत पडेल तिथं आम्ही औषध सेवा देतो। हे आमच्या पूर्ण पथकाचं काम आहे। नक्कीच या पथकात एक ताईसुद्धा आहे। ताई, सगळ्या माजी सैनिकांचा अजून आहेत, तुम्ही कुठे सेवेला होता किंवा काय होतं?
मी सेवेला नव्हते, माझे मिस्टर होते एअरफोर्सला. रिटायर झाल्यानंतर आता आम्ही हे देश सेवा तर त्यांनी केली, पण आता वारकऱ्यांची सेवा चालू केलेली आहे आम्ही. दोघं सोबतच या पथकात आहात. कुठे आहेत ते? कुठे आहेत ते माऊलींच्या मंदिरात आहेत आता सेवेला. म्हणजे आता तुमच्या 18 जणांमधले काही लोक सेवेत आहेत, माऊलींच्या सेवेत आहेत, वारकऱ्यांच्या सेवेत आहेत आणि काही लोक तुम्ही बाहेर आहेत. बाहेर आहेत हो. त्याच्यामुळे मग आम्हाला पण असं एनर्जी वाटते की आम्ही त्यांच्यासोबत काम करतो, खांद्याला खांद्या लावून आम्ही त्यांच्यासोबत राहतो. असे किती लोक आहेत सहपत्नी या ठिकाणी वारीची सेवा करण्यासाठी? ताई, आळंदीपासून तुम्ही पालखीसोबत स्वयंसेवक म्हणून काम करताय का? पालखी बरोबर येतो ना आम्ही दरवर्षी. हे दुसरं वर्ष आहे माझं, तर चांगलं वाटतं यायला. मग तुम्ही दोघेही इकडेच वारकऱ्यांच्या सेवेत? हो हो. मग घरचं कसं काय? घरी कोण काय? मुलं वगैरे सुने सगळे काय टेन्शन नाही घरचं. आता पांडुरंगाची सेवा करायची, टेन्शन काय नाही. हो हो. पांडुरंगच. नक्कीच आपण पाहतोय की सगळे माजी सैनिक आहेत. काही माजी सैनिक जे आहेत ते पत्नीसह वारकऱ्यांची सेवा करण्यासाठी, पांडुरंगाची सेवा करण्यासाठी आळंदी ते पंढरपूर या दरम्यान हे सगळे स्वयंसेवक म्हणून काम करत असतात. आणि रथाला संरक्षण देणं किंवा एखादा हरवलेला माणूस त्याच्या दिंडीपर्यंत पोहोचवणे अशी अनेक कामं हे माजी सैनिक करत असतात. आणि यातूनच यालाच पांडुरंगाची सेवा समजतात आणि गेल्या अनेक वर्षांपासून ही अशी सेवा करत असतात. काही सैनिक तर आपल्या पत्नीसह ही सेवा देत आहेत. कॅमेरा पर्सन सुशांत राऊतसह अजिंक्य धायगुडे, TV9 मराठी, जेजुरी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.